राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे 11व्यांदा अर्थसंकल्प जो आहे तो सादर करतात। आपण पाहतोय की अजित पवारांच्या स्वागतासाठी हे सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जे आहेत ते प्रवेशद्वारावरती थांबलेले पाहायला मिळत आहेत। विशेष करून अजित पवारांसाठी आपण पाहतोय की हा या ठिकाणी बुके जो आहे तो आणण्यात आलेला आहे। आपण पाहतोय की त्याच्यावरती लिहिलेलं आहे महाराष्ट्र राज्याचे विक्रमी 11 वेळा अर्थसंकल्प सादर करणारे अजितदादा पवार यांचं अभिनंदन। 11व्यांदा जे आहे ते अजित पवार अर्थसंकल्प आपला सादर करतायत आणि त्यांच्या स्वागतासाठी आपण पाहतोय की अशा पद्धतीने खास बुके जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी या ठिकाणी बनवलेला आहे। अमोल मिटकरी असतील, मंत्री आपण पाहतोय की अनिल पाटील आहेत, त्याचबरोबर हे सगळे आमदार जे आहेत राष्ट्रवादी आपल्याला पाहायला मिळतात। दादा थोड्या वेळात येत आहेत, अर्थसंकल्प 11व्यांदा अर्थसंकल्प सादर करतायत, वेगळ्या अनोख्या पद्धतीने तुम्ही दादांना शुभेच्छा देताय। अगदी देणं साहजिक आहे। 11व्यांदा राज्याचा अर्थसंकल्प दादा मांडतायत आणि दादाचे धडाकेबाज निर्णय, दादांची निर्णय क्षमता, त्यामुळे महाराष्ट्राच्या सर्वसामान्य लोकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प थोड्याच वेळात विधिमंडळात सादर होईल। त्यामुळे आमच्या शुभेच्छा, मायबाप शेतकऱ्यांच्या वतीनं दादांना शेतकऱ्याचा एक पुत्र म्हणून आमच्या शुभेच्छा आहेत। काय अर्थसंकल्पामधून अपेक्षा असणार? अर्थसंकल्पामधून लाडक्या बहिणींना जशा अपेक्षा आहेत, शेतकऱ्यांना वीज माफीची अपेक्षा आहे, शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा आहे, शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव भेटावा अशा अपेक्षा आहेत। हे सर्व अपेक्षा पूर्ती करणारा आणि विरोधकांच्या दृष्टीने, आता विरोधकांना शेवटी हळद्या रोग झालेला आहे, त्यांना ते हळद्यासारखं पिवळत दिसणार, त्यांच्या दृष्टीने कसं होईल ते नंतर सांगतील। पण आम्हाला विश्वास आहे आर्थिक शिस्त आणि राज्याला सुद्धा आर्थिक शिस्त लावणारा नेता म्हणजे आदरणीय अजितदादा, आणि ते 11व्यांदा अर्थसंकल्प मांडतात याचा आम्हाला प्रत्येकाला अभिमान आहे आणि आम्हाला आनंद पण आहे। दुसऱ्या सुद्धा आपण पाहतोय की हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जे आहेत, किरण लहामटे असतील, त्याचबरोबर सगळे आमदार दादा येत आहेत, दादांच्या स्वागतासाठी तुम्ही या ठिकाणी उभे आहात। अर्थसंकल्प थोड्या वेळात सादर होतोय, काय अपेक्षा असणार? अर्थसंकल्प आज सर्व हे पाहता लाडकी बहीण असेल किंवा शेतकऱ्यांसाठी मोफत वीज असेल, या सगळ्यांची पूर्तता करत असताना आणि मागचं जे काही कामं आहेत ही कामांचं दायित्व जे आहे ते देणे असल्यामुळं आताचा अर्थसंकल्प जो असेल तर जी शिस्त लावणारा अर्थसंकल्प असेल, म्हणजे जी काही तूट आहे ती भरून आली पाहिजे, त्या दृष्टीतनं हा अर्थसंकल्प असणार। दादा राज्याचे खरं तर 11व्यांदा अर्थसंकल्प सादर करतायत। अजित पवारांच्या नावावरती हा एक विक्रम होतोय। याआधी 13 वेळा खरं तर एका मंत्र्यांच्या नावावरती विक्रम होता, मात्र 11व्यांदा असणारे दादांच्या नावावरती विक्रम होतोय। काय अपेक्षा आहे ती अर्थसंकल्प? मुळामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला काय काय लागणार आहे, प्रगतीच्या दृष्टिकोनातून काय काय पावलं उचलली पाहिजे, हा प्रदीर्घ अनुभव हा दादांच्या पाठीशी असल्यामुळे याही बजेटमध्ये अनावश्यक असलेला खर्च कमी करून विकासाच्या दृष्टिकोनातून आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून नक्की हा अर्थसंकल्प असणार आहे। लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवरती भार पडला अशा पद्धतीची चर्चा होते, त्याचा काय परिणाम या अर्थसंकल्पावर पाहिला? लाडक्या बहिणीमुळे समजा राज्याच्या तिजोरीवरती जरी भार पडत असला तरी ग्रामीण भागाचा एकंदरीत आपण विचार जर का केला तर ग्रामीण भागामध्ये जो पैसा सर्क्युलेट केला जातोय त्यामुळे नक्की छोट्या व्यापाऱ्यांवर, छोट्या उद्योजकांवरती कुठे ना कुठे याचा परिणाम होत असतो। मला असं वाटतं की शासनाच्या माध्यमातून, लाडक्या बहिणीच्या माध्यमातून जो काही ग्रामीण भागामध्ये पैसा दिला जातोय, सर्वसामान्य महिलांना दिला जातोय, त्यातून एक वेगळा रोजगार निर्माण होण्याची संधीसुद्धा प्राप्त झालेली आहे। त्यामुळे काही काळानंतर याचा नक्की दूरगामी परिणाम हा चांगलाच निघणार आहे। पाहतोय की अर्थसंकल्पाचा चांगला परिणाम होईल, मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जे आहेत ते अजित पवार यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी जमलेले आहेत। थोड्याच वेळात अजित पवार या ठिकाणी येत आहेत आणि 11व्यांदा अर्थसंकल्प अजित पवारांकडून सादर केला जातो। आपण पाहतो की त्या पार्श्वभूमीवर ते राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून या ठिकाणी स्वागत जे आहे केलं जाणार आहे। कॅमेरा पर्सन खंडूसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।